छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती शिरसाट हे विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गणेश लोखंडे यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। सुहास शिरसाट यांना 454 मतं पडलेली आहेत। सुहास शिरसाट यांनी बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। एक मोठा विजय झालेला आहे सुहास शिरसाट यांचा। तर शिवसेना, युबीटीचे आणि महायुतीचे उमेदवार गणेश लोखंडे यांच्याशी या निकालानंतर बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश लोखंडे आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही विजयाचा दावा केला होता, चांगली मतं मिळतील असंही सांगण्यात होतं, काय चित्र आहे आता? मला खात्री होती का जर ही निवडणूक विदाऊट घोडेबाजाराची झाली असती तर नक्की मला चांगली मतं मिळाली असती। पण भारतीय जनता पक्षाला वेळेवर नंतर त्यांना वाटलं होतं की आपल्याला मतदाराच्या दारापर्यंत जायची गरज नाही। नेत्यांना भेटलो, प्रोटोकॉलनुसार व्हीप सोडला की आम्हाला मतदान होईल। पण आखरीच्या वेळेस त्यांनी बघितलं चित्र बदलताना दिसताना त्यांच्या पायाखालची वाळू सरकली व त्यांना प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत जावं लागलं आणि त्यांना पानफुल द्यावं लागलं। ठीक आहे, म्हणजे हे सगळं पैशाचा घोडेबाजार झाला। घोडेबाजारामुळेच तुम्हाला माहिती आहे, घोडेबाजार चालू आहे म्हणूनच ते निवडणुका जिंकत आहे, बाकी काही नाही। पण तुम्हाला तुमचा पराभव मान्य आहे? मला माझा पराभव, आमचं संख्याबळच कमी होतं, तुम्ही बघितलं होतं संख्याबळ कमी होतं। आमचं जे संख्याबळ होतं तेवढं मतदान मला मिळालं, उलट त्याच्यात 5-6 मतदान आम्हाला एक्स्ट्रा मिळालं। अच्छा, काही हरकत चला, नाही। ठीक आहे, म्हणजे लढत दिली, पराभव मान्य आहे। हो, पराभव मान्य आहे मला। ठीक आहे, हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार, स्पष्टपणे सांगतायत आम्ही लढत दिली, हा पराभव मला मान्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।